नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सावनी ही हर्षवर्धनला विचारते, सो आता आपलं लग्न होणार ना? हर्षवर्धन म्हणतो, हो. म्हणजे काय झालं? आता तर आपलं लग्न व्हायलाच पाहिजे. तर त्यानंतर तो सत्यमला विचारतो, सत्यम तू असशील ना आमच्या लग्नामध्ये? सत्यम म्हणतो, हो मी तर असणारच ना. अरे मी तर तुझा आता बेस्ट फ्रेंड व्हायलाही तयार आहे. हे सत्यमचं बोलणं ऐकताच हर्षवर्धनला मात्र खूप राग आलेला असतो. हर्षवर्धन सत्यमजवळ रागाने पाहतो आणि त्यानंतर सावनीला म्हणू लागतो, सावनी अगं मी काय सांगू, मला किती आनंद झाला आहे. अगं मी म्हणजे आपण दोघंही या दिवसाची खरंच खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो दिवस आता आला आहे. बघ ना, आता तर आपली कंप्लीट फॅमिली झाली आहे. म्हणजे मी, तू, आदित्य आणि मिहीर. किती छान क्षण आहे ना हा? तर सावनी म्हणते, हो ना, हा खरंच खूप छान क्षण आहे. या क्षणाची मीही खूप वाट पाहत होते आणि आता तर या क्षणाची आठवण म्हणून आपण एक फोटो काढूया का? म्हणजे हा क्षण मी पुन्हा पुन्हा जगू शकेन. तर त्यानंतर सावनी ही मुक्ताने म्हणू लागते, प्लीज फोटो काढशील का? तर मुक्ता म्हणते, हो. तर सावनी खूप खुश होते. ती आदित्यला आणि मिहीरला आपल्याजवळ उभं करते आणि फोटो काढत असते. मात्र मिहीरच्या चेहऱ्यावर काही आनंदी दिसत नाही. म्हणून मुक्ता ही मिहीरला म्हणू लागते, मिहीर अरे स्माईल दे ना. तर मिहीर हा नाईलाजास्त स्माईल करतो आणि त्यानंतर मुक्ता त्यांचा फॅमिली फोटो काढते. तर सावनी खूप खुश असते. तर त्यानंतर सावनी ही आदित्यला बोलू लागते, आदी बाळा हा मिहीर मामा, ओळखलास का मिहीरला? तर आदित्यने मिहीरला ओळखलेलं असतं आणि मिहीरलाही आदित्यबद्दल खूप आपुलकी वाटत असते. तो जवळ घेतो आदित्यला आणि आदित्यच्या गालावरून मायेने हात फिरवतो. मिहीरला खूप भरून आलेलं असतं आणि ते पाहून मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. सावनीला ही आपला भाऊ कितीतरी वर्षानंतर आपल्या घरी आला आहे आणि एवढं आपल्या मुलावर प्रेम करत आहे हे पाहून सावनीलाही खूप आनंद झालेला असतो. मिहीर आदित्यला प्रेमाने जवळ घेतो आणि त्याला खूप कुरवाळत असतो आणि म्हणू लागतो, आदी बेटा तू कसा आहेस? हे सगळं पाहून मात्र हर्षवर्धनला खूप राग येत असतो. तर त्यानंतर मिहीरा हर्षवर्धनला म्हणतो, हर्षवर्धन जे झालं ते विसरण्याच्या तयारीनेच मी इथे आलो आहे. कारण आता मला माझ्या बहिणीचं आयुष्य मार्गी लावायचं आहे. तिचं भलं मला बघायचं आहे आणि त्यासाठीच मी तुझ्या घरी आलो आहे. तू पण सर्व विसरून जायला तयार आहेस का? तू सर्व विसरशील का? हर्षवर्धन म्हणतो, अरे म्हणजे काय झालं? मी सर्व विसरून जायला तयार आहे. कारण मीच तर सावनीला सांगितलं होतं आता की आपण नवीन सुरुवात करू. सततची भांडणं, सततचे टोमणे आणि सतत रुसणं फुगणं यापेक्षा आता आपण सर्वांनीच नवीन सुरुवात करायला हवी. आणि आता तू इथे आलाच आहेस तर नकार द्यायचा प्रश्नच येत नाही. तर हे ऐकून मिहीर म्हणतो, ठीक आहे. तर सावनी मात्र खूप खुश झालेली असते. हर्षवर्धन म्हणू लागतो, मी आता लग्न करायला तयार आहे. तर मिहीर म्हणतो, मी आताच गुरुजींना भेटून मुहूर्त काढतो. आणि हे ऐकताच हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्याला धक्काच बसलेला असतो. तो धक्क्यानेच मिहीरकडे पाहू लागतो. मिहीर हा हर्षवर्धनला विचारतो, चालेल ना? तर हर्षवर्धनच्या समोर कोणताच पर्याय नसतो. कारण त्याने अट घातल्याप्रमाणे मिहीर त्यांच्या घरी आलेला असतो. म्हणून तो नाईलाज असतं हो म्हणतो आणि त्यानंतर सावनीला म्हणू लागतो, अगं सावनी तुझा भाऊ निघाला आहे, मग त्याला गेटपर्यंत सोडायलाही नाही जाणार आहेस का? सावनी म्हणते, हो जाणार आहे. तर असं म्हणत सावनी ही मिहीरला सोडवण्यासाठी बाहेर गेलेली असते. तर हर्षवर्धन रागानेच सत्यमकडे पाहू लागतो आणि हे सगळं काही मुक्ताने पाहिलेलं असतं. तर मुक्ता ही मनाशीच विचार करत म्हणू लागते, इतकं सगळं सुरळीत कसं काय झालं? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? कारण ह्यांना इतकंच हवं होतं. हर्षवर्धन एवढ्यासाठीच मिहीरला इथे बोलू शकतो? हे कसं काय शक्य आहे? पण सगळं ठीक तर आहे ना? काही गडबड तर होणार नाही ना? मुक्ताच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न असतात. मात्र मुक्ता तिथून निघून जाते. मुक्ता ही घरी आल्यानंतर सागर आणि मुक्ता कॉफी पियत बसलेले असतात. तर मुक्ता म्हणते, चांगली झाली आहे का कॉफी? कारण मला वाटतं अजूनपर्यंत तुम्ही काहीच म्हणाला नाही. कारण अजूनपर्यंत माझी अपेक्षा होती तुम्ही असं म्हणाल की आईपेक्षा चांगली झालीच नाही आहे. तुमच्या आईच्या हातची चव तुम्हाला नाही. मला माहिती आहे माझी आई चांगलीच कॉफी बनवते. परंतु कसं आहे ना, तुमच्या तोंडून कौतुक ऐकायची सवय मला तरी नाही आहे ना. त्यामुळे म्हटलं की कॉफी चांगली झाली आहे की नाही? तर सागर म्हणतो, हो का? पण मी समजा असं म्हणालो की यापुढे मला तुमच्याच हातची कॉफी प्यायला आवडेल तर मुक्ता म्हणते, काय तुम्ही खरंच असं म्हणताय? सागर म्हणतो, मग काय झालं? तुमच्या हातची कॉफी मला खूप आवडली आहे. बरं ठीक आहे, पण आता मला सांगा सावनीकडे नक्की काय झालं? तर मुक्ता म्हणू लागते, लहान मुलाला तुम्ही बेडवर ठेवलेलं कधी पाहिलं आहे का? म्हणजे त्याला एकट्याला सोडल्यानंतर तो कसा आपल्याला तिथे असलेल्या कपड्यांमध्ये गुरफटून घेतो, गोंधळून जातो, तसं तुम्ही आहात. सागर म्हणतो, मी काही लहान मुलं आहे का? मी गोंधळून जातो का? मुक्ता म्हणते, हो. अहो तुम्ही इथे एकटे थांबलात आणि तुमचा तो भाऊ तुम्हाला विचारल्याशिवाय श्वासही घेत नाही. म्हणजे त्याने आल्यावर सगळं काही इत्थंभूत तुम्हाला सांगितलं असणार. तरीही मला विचारायचंच आहे. कारण काही उरलं असेल का? यांना विचारू का? कन्फर्म करून घेऊ का? हे सगळे काही प्रश्न तुमच्या मनात असतील. मुक्ताला सागर म्हणतो, म्हणजे काय? मुक्ता म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला सगळं काही माहिती आहे आणि हो तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे
तिथे सगळं काही स्मूथली हँडल झालं. याची मला अपेक्षाही नव्हती. जाताना मला या गोष्टींमध्ये गोंधळ झाला होता, पण तिथे गेल्यावर माझा तिथे विश्वासच बसत नव्हता की सगळं काही नीट झालं. सागर हा मुक्ताला म्हणू लागतो, माझा त्या हर्षवर्धनवर काडीचाही विश्वास नाही. त्याने जर आता काही केलं ना, तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट शांत व्हा. लगेच तलवार काढून गडसर करायची काहीच गरज नाही आणि सगळं काही मिहीरने हँडल केलं आहे. आज तर तो मिहीर मला सावनीचा लहान नाही तर मोठा भाऊ म्हणूनच तिचं आयुष्य मार्गी लावायला गेला होता असंच वाटत होतं. तर सागर म्हणतो, या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं, कारण तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे समजावलं आणि म्हणूनच हे सगळं काही झालं आणि म्हणूनच मिहीर तिकडे जायला तयार झाला. तर मुक्ता म्हणते, चला आता तरी सईशिवाय या घरात आणखी कोणीतरी आहे जे निदान माझं ऐकतं तरी. सागर म्हणतो, हो का? मुक्ता म्हणते, काय बघताय तुम्ही? तर सागर म्हणतो, तुमची पण कमाल आहे. म्हणजे जिने तुम्हाला त्रास दिला, तिचीच तुम्हाला आता काळजी वाटते आहे. जो कधी तुमच्याशी बोलतही नाही त्याचीही तुम्हाला काळजी वाटते. आई माझी कधी तुमच्याशी नीट वागलीही नाही, तरीही तुम्ही तिच्याशी आदरानेच वागता. हे कोणालाही जमणार नाही. आणि त्या मिहीरला आठवतही नसेल की तो कधी सावनीसोबत चांगला बोलला असेल, परंतु तुम्ही बोललात म्हणून तो गेला. नाहीतर हा मिहीर सावनीकडे कधी पाहतही नाही. असं सागर बोलत असताना मुक्ताही सागरकडे पाहू लागते. तर सागर म्हणतो, अहो काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याजवळ? मी तर तुमचं कौतुक करत आहे. मुक्ता म्हणते, हेच कौतुक तुमचं करता आलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता. तुम्ही जर मिहीरला समजावलं असतं तर सागर म्हणतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्याच्यानं त्याच्या बहिणीचा पॅचअप मी करून द्यायला हवं होतं. अहो ते कसं शक्य आहे? ती कशी वागली आहे हे तुम्ही विसरलात का? मुक्ता म्हणते, नाही, परंतु तिच्या आयुष्यामध्ये तिचा भाऊ असता तर ती अशी वागलीच नसती. मी तिच्या वागण्याचं समर्थन नाही करत आहे, परंतु तिचा भाऊ तिच्यासोबत असता तर ती खुश असली असती. ती बाहेर गेली कारण तिला स्वतःचा आनंद शोधायचा आहे. जगात स्वतःचा आनंद शोधण्याचा अधिकार आहे सागर. हेच तुम्ही मिहीरच्या नकळत्या वयात त्याला सांगितलं असतं तर लहानपणापासून एवढा मनात राग ठेवून तो मोठा झालाच नसता. अहो सावनी कशीही वागली तिची चूक आहेच, पण तुम्ही पण चुकलातच ना? सागर म्हणतो, हो तुमचंही बरोबर आहे. मी त्याला समजवायला हवं होतं. तर मुक्ता म्हणू लागते, पण तुम्हाला समजलं स्वतःला तर तुम्ही त्याला समजवाल ना? कडू कारलं असं म्हणत असताना सागर हा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. मुक्ताही सागरला विचारते, काय झालं? मी काही चुकीचं बोलले का? तर सागर तिच्या अंगावर जात म्हणू लागतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुक्ता म्हणते, तुमची ही भस्कन अंगावर याची सवय. सागर म्हणतो, म्हणजे मी खडूस? मी कडू काढलं? मुक्ताचा हात त्याने प्रेमानेच पकडलेला असतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, अजूनही मी भावना शून्यच तुम्हाला वाटतोय का? सांगा ना, मी इतका वाईट आहे का? मुक्ता म्हणते, अजिबात नाही आहेत, तुम्ही वाईट नाही आहात, फक्त तुम्ही कडू काढला आहात. असं म्हणत ती सागरला प्रेमानेच बाजूला ढकलते आणि बाहेर निघून जाते. तर सागरही मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धनची खूप चिडचिड होत असते आणि तो सत्यमला म्हणू लागतो, हा मिहीर कुठून आला? मुक्तानेच आणला असेल. तर सत्यम म्हणतो, ती का आणेल? हर्षवर्धन म्हणतो, तुला काय माहीत, ती तशीच आहे आणि तिनेच या दोघांना एकत्र आणलं असेल, कारण ती एवढंच करू शकते, कारण तिला फक्त सिंपत्ती मिळवायची असते. नाहीतर हा मिहीर 4 चौघात कधी सावनीशी बोललाही नाही. सावनीला कधी त्याने आयुष्यात फोनही केला नाही आणि तो इथे येणार आणि माझ्या लग्नाची बोलणी करणार. हे सगळं मुक्तानेच केलं असणार आणि हा सगळा मुक्ताचा प्लॅन आहे. माझ्या प्लॅनमध्ये प्रत्येक वेळी ती मांजरीसारखी आडवी येते आणि माझा प्लॅन पूर्णपणे विस्कटवून टाकते. पण आता मी काय करू? तर सत्यम म्हणू लागतो, मग तू आता काय करणार आहेस? तिच्याशी लग्न करणार आहेस? तर हर्षवर्धन म्हणतो, नाही रे, मला तर तिच्याशी आयुष्यात कधीच लग्न करायचं नाही आहे. काहीतरी विचार करायला हवा की सावनीने स्वतःहून या लग्नाला नकार दिला पाहिजे. काहीतरी सुचवायला हवं की लग्न हे कधीच होऊ नये. तर सत्यम म्हणू लागतो, अरे पण हे कसं शक्य आहे? ती तर तुझ्या मागून लग्न करत फिरत असते. तर हर्षवर्धन म्हणतो, आता असंच काहीतरी करायला हवं की तिला या घरातून पळवून लावायला पाहिजे. त्याचवेळी तिथे सावनी आलेली असते आणि हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्षवर्धन आज तर मी खूप खुश आहे. का माहिती आहे का? मी बेस्टच्या बेस्ट ऑर्गनायझरशी बोलले आहे आणि तेही तुला फोन करतील. मी सगळं काही त्यांना सांगितलं आहे. लग्न अगदी टॉपच असायला हवं, एकदम क्लासी व्हायला हवे. ते मंगल कार्यालय किंवा आहेर आणू नये, अशा पद्धतीचं लग्न आपलं होणार नाही. आपलं लग्न म्हणजे कसं, खूप छान अशी सजवलेली डोली आणि त्यानंतर बाजूला म्युझिक आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांसाठी गिफ्ट हॅम्पर आपण देऊया, म्हणजे कसं एकदम क्लासी वाटेल आणि आपल्याला सगळं क्लासीच करायचं आहे. हर्षवर्धन मात्र काहीच बोलत नाही. तर सावनी म्हणू लागते, काय झालं हर्ष, तू खुश नाही आहेस का? सत्यम म्हणतो, नाही, तो तर तू खूपच खुश आहे. लग्नाचं कसं प्लॅनिंग करावं हे त्याच्या मनात चालू आहे आणि बहारदार होण्यासाठीच त्याने एक आयडिया शोधली आहे. तर हे ऐकताच सावनी म्हणू लागते, कोणती आयडिया? तर सत्य म्हणतो, असंच की तू काही दिवस मिहीरकडे राहायला जावं. हे ऐकताच सावनी म्हणते, मिहीरकडे? पण मी कशासाठी जावं? इतकी वर्ष तर मी कधी गेली नाही. तर सत्य म्हणू लागतो, हो ना, हेच तर. अगं खूप वर्षांनी तुम्हा दोघांची भेट होईल, गप्पा होतील आणि दोघांचंही नातं अजून घट होईल, गैरसमज दूर होतील.
तर हर्षवर्धन म्हणू लागतो, हो हीच तर मी आयडिया काढली आहे. पण सत्यम तू हिला का सांगितलीस? मला तिला असं सांगायचं नव्हतं, सरप्राईज द्यायचं होतं. सावनी तुला माहिती आहे का? अगं माझा हाच विचार होता की आपलं लग्न स्पेशल व्हायला पाहिजे. मग लग्नासाठी स्पेशल फिलिंग नको का? अगं तुझी हळद, माझी हळद हे सगळं काही पार पडायला हवं. नवरीच्या घरचे कार्यक्रम तिथे व्हायला पाहिजे. आणि आपण लग्नाअगोदरच असे एकत्र राहिलो तर लग्नाची काय मजा? अगं लग्नाआधी दूर राहिलो तर लग्नानंतर प्रेम वाढेल आणि आपल्यामधील ती प्रेमाची भावना पुन्हा एकदा निर्माण होईल आणि तेच प्रेम मला हवं आहे. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की थोड्या दिवसासाठी तू मिहीरच्या घरी जावं. तर सावनी ही या गोष्टीचा विचार करू लागते. तर हर्षवर्धन तिचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, अगं सावनी माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु हा दुरावा त्यातूनच आपलं प्रेम जास्त वाढणार आहे. तर हर्षवर्धन सावनीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही काम करत असताना तिच्या डोक्यामध्ये सागरचा विचार असतो आणि सागरच्या आणि तिच्या प्रेमाचे क्षण तिला आठवत असतात. आणि त्याचवेळी मुक्ताची आई आलेली असते आणि मुक्ताला आवाज देऊ लागते आणि त्यानंतर मुक्ता भानावर येते. मुक्ता आईला म्हणू लागते, अगं आई तू इथे आली आहेस? तर मुक्ताची आई म्हणू लागते, अगं हो मी तुला कधीपासून आवाज देते असं म्हणत तिच्यासमोर तिच्यासाठी आणलेली डिश दाखवत म्हणू लागतात, मुक्ता हे बघ तुझ्या आवडीचं सुरडीच्या वड्या. हे ऐकताच मुक्ता खूप खुश होते आणि खात म्हणू लागते, अगं आई अगं तू किती काम करतेस, किती धावपळ करतेस. अगं आत्ता तू थोडी रिकवर झाली आहेस. मला मिहीर म्हणत होता तुझं काही ना काही चालू असतं, चिवडा बनवणे, ह्यावर चढणे त्यावर चढणे. अगं स्वतःला जरा कामामध्ये आवर घाल, स्वतःची तब्येत अजून ठीक झाली नाही आहे. तर माधवीताई म्हणू लागतात, अगं तुला आवडतात ना म्हणून मी तुझ्यासाठी बनवून आणले. तर मुक्ता बोलते, हो ना गं, तुझ्या हातची चव माझ्या हाताला कधी येणार आहे? तर माधवीताई म्हणू लागतात, असं बोलायचं नाही गं, तुझ्या हाताला तेव्हाच चव येईल जेव्हा तू संसारामध्ये मोडशील. हे ऐकताच मुक्ता म्हणू लागते, परंतु माझ्या संसारातला आता तरी इथे कोण नाही आहे, त्यामुळे मी हे सगळं काही संपवणार आहे. तर माधवीताई म्हणू लागतात, मला माहीतच होतं आणि म्हणूनच मी डब्यातून तुझ्या घरातल्यांसाठी आणले आहेत स्पेशल माणूस म्हणजे तुझी सासूबाई. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे मग मी काय एवढे पटापट खाते आहे, मी सावकाश खाईन ना कामं आवरून झाल्यानंतर. आई तू थांब ना, आपण गप्पा मारू. आणि मुक्ताही आपली कामं आवरत असते तर माधवी त्यांच्या लक्षात येतं की गॅसवर दूध ठेवलेलं आहे म्हणून ते निघून जातात. तर मुक्ता म्हणू लागते, आई गं तुला मिहिकाची केवढी काळजी आहे. खरंच काळजी आपल्यालाही वाटत होती, मलाही वाटत होती. या घरातील माणसं मात्र खूप चांगली आहेत. अगं या घरातले पुरुष तर खूप चांगले आहेत, मदत करणारे बापू, लकी, मिहीर सर्वच खूप चांगले आहेत. आणि सागरच्या बाबतीत तर आपण बापरे किती वेगळा विचार केला होता, परंतु सागर खरंच खूप चांगले आहेत. त्यांच्यावरच्या परिस्थितीमुळे ते बदलले होते. त्यांचं खरंच सर्वांवर प्रेम आहे. जेवढं ते सहीला जीव लावतात तेवढंच आदित्यवर, कोमल, मम्मी, स्वाती त्यांच्यावर जेवढा जीव आहे तेवढाच. असं म्हणत असताना मुक्ता मागे वळून पाहते तर तिथे सागर असतो. सागर म्हणू लागतो, बोला काय सांगत होता तुम्ही कडू? मुक्ता म्हणते, काही नाही. तर सागर म्हणतो, सांगा ना. असं म्हणत सागर हा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही मिहीरला फोन करते आणि विचारू लागते, काही दिवसांसाठी मी तुझ्याजवळ राहायला येऊ शकते का? तर मिहीर काहीच उत्तर देत नाही आणि त्यानंतर तो सागर आणि मुक्ताला म्हणू लागतो की मी सावनीला हो पण म्हणू शकलो नाही आणि नाही पण. तर त्यानंतर सागरला काय करावं हेच कळत नाही. तर मुक्ताही सागरची समजूत घालत म्हणू लागते, आई वडिलांनंतर मिहीरचं घर हेच सावनीचं माहेर आहे. तर मुक्ताची आई मुक्ताला म्हणते, म्हणजे तू स्वतः तिला या घरामध्ये आणून ठेवणार आहेस का? तर मुक्ता म्हणते, त्या नाही या घरामध्ये. असं बोलताच माधवीताई आणि मुक्ताच्या वडिलांना धक्काच बसतो. आता मुक्ता त्यांची कशाप्रकारे समजूत काढेल आणि खरोखरच ती सावनीला आपल्या घरी आणून ठेवेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.